फायनली मेटलर्जी चॅप्टर आपला पूर्ण होत आलेला आहे. त्याचा लास्ट पार्ट आता फक्त राहिलेला आहे, दॅट इज कोरोजन. बराचसा मोठा चॅप्टर होता, बरेचसे नवीन गोष्टी आपण यामध्ये शिकलो. जवळपास 9-10 व्हिडिओ ऑलरेडी याचे बनलेले आहे. सो एक लास्ट टॉपिक आपल्याला बघायचा आहे, दॅट इज कोरोजन. कोरोजनचा ॲक्च्युली अभ्यास तुम्ही केलेला आहे ऑलरेडी इन चॅप्टर नंबर 3 केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. तुम्हाला आठवत असेल त्या चॅप्टरच्या सुद्धा एंडला कोरोजन हा टॉपिक दिलेला होता. सो त्यामध्ये बेसिकली आपण कोरोजनमध्ये रस्टिंगचा अभ्यास केलेला, आयोनिक लेवलवरती कशा रिॲक्शन होतं याचा अभ्यास आपण केलेला. सो आता या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचं आहे अगेन कोरोजन म्हणजे काय, त्यानंतर वेगवेगळ्या मेटलवर ह्या कोरोजनचा काय इफेक्ट होतो ते आपल्याला बघायचं आहे. आणि त्यानंतर हे कोरोजन अवॉइड करण्यासाठी किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी कोणते मेजर किंवा कोणते उपाय आपण करू शकतो याचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. अगदी छोटासा आणि सिम्पल टॉपिक आहे. सो व्हॉट इज कोरोजन. कोरोजन म्हणजे काय, तर याचे बरेचसे एक्झाम्पल आपण चॅप्टर 3 मध्ये सुद्धा डिस्कस केलेले. फर्स्ट एक्झाम्पल आपण बोललेलो की सपोज एखादी जुनी सायकल आहे, ठीक आहे, जुनी सायकल आहे किंवा काहीतरी जुन्या वस्तू आहे, अडगळीचं काही सामान आहे आणि ते बाहेर जर ओपन हवेमध्ये पडलेलं आहे, तर तुम्ही बघाल विथ टाईम जसं जसं टाईम पास होतो तसं तसं त्या लोखंडी वस्तूवरती किंवा लोखंडी सायकल म्हणा किंवा जे काही अडगळीचं सामान जर लोखंडी असेल त्याच्यावरती आपल्याला एक रेडिश कलरचा एक लेअर फॉर्म झालेला दिसतो, ज्याला आपण बोलतो गंज येणे, ज्याला आपण काय बोलतो गंज येणे, ज्याला आपण बोलतो रस्टिंग. सो हे जे रस्टिंग आहे, रस्टिंग दिस इज कोरोजन. रस्टिंग म्हणजे काय, गंज येणे हे काय, दिस इज कोरोजन. अजून एक्झाम्पल आपण बघितलेले की आपल्या घरामध्ये जे चांदीच्या वस्तू असतात, त्या चांदीच्या वस्तू जसं जसं आपण त्या ओपन हवेमध्ये ठेवतो किंवा त्याचा यूज करतो त्याच्यावरती एक काळा लेअर येतो किंवा त्या काळवंटात थोड्या, हे कशामुळे होतं, दिस इज अगेन एक्झाम्पल ऑफ कोरोजन. त्यानंतर तांबे पितळाच्या वस्तू असतात त्याच्यावरती सुद्धा हिरवासा एक लेअर येतो हळूहळू, बघितलं असेल तुम्ही, दिस इज अगेन कोरोजन. तर हे सगळे जे एक्झाम्पल आहे हे सगळे एक्झाम्पल आहे कोरोजनचे, तर त्याचाच अभ्यास आपल्याला करायचा आहे. यामध्ये एक पॉप्युलर एक्झाम्पल असं रस्टिंग ऑफ आयर्न किंवा लोखंडाचे गंजणे. सो रस्टिंग इज एक्झाम्पल ऑफ कोरोजन. ओके, सो कोरोजनला आपण काय बोलू शकतो, कोरोजन म्हणजे काय असतं, कोरोजन म्हणजे एखादं जो मेटल असतो त्या मेटलची हळूहळू होणारी झीज असते, डिके असतो, काय असते, झीज असते. आता कोरोजन म्हणजे असे एकदम इन्स्टंट प्रोसेस आहे का की आज तुम्ही बघितलं मेटल व्यवस्थित आहे किंवा एखादी तुमची सायकल आहे ती तुम्ही बाहेर लावली, आज बघितली ती व्यवस्थित आहे आणि उद्या सकाळी बघितली तर तिच्यावर गंज चढलेला असेल, असं नाही. ही प्रोसेस स्लो प्रोसेस असते, या प्रोसेसला टाईम लागतो. म्हणून ज्यावेळेस आपण कोरोजन मेन्शन करतो त्यावेळेस आपण त्याला बोलतो स्लो प्रोसेस, त्याला आपण काय बोलतो, स्लो प्रोसेस. सो व्हॉट इज कोरोजन, हे सगळं आपण कोरोजनची डेफिनेशन वगैरे चॅप्टर 3 मध्ये सुद्धा बघितलेलं आहे. सो व्हॉट इज कोरोजन, कोरोजन इज द स्लो डॅमेज ऑफ मेटल्स. कोरोजन हे मेटलचं डॅमेज असतं, कसं, स्लो डॅमेज, हळू होते ही प्रोसेस, बाय केमिकल रिॲक्शन विथ सबस्टन्सेस इन द इन्व्हायरमेंट सच ॲज एअर, वॉटर और केमिकल. हे कशामुळे होते, आपण बघितलं की हे इथे काय होतं, केमिकल रिॲक्शन काहीतरी घडत असतं मेटलचं सरफेस आणि त्यानंतर एन्व्हायरमेंटमध्ये असणार डिफरंट फॅक्टर्स. फॉर एक्झाम्पल एअर असेल, मॉइश्चर असेल, काही केमिकल असेल किंवा अदर काही फॅक्टर्स असतील किंवा अदर काही सबस्टन्सेस असतील त्याच्यासोबत मेटलची रिॲक्शन होते आणि त्यामुळे मेटलचा स्लो डिके होतो किंवा स्लो डॅमेज होतो किंवा मेटलची हळूहळू झीज होते, त्यालाच आपण बोलतो कोरोजन. सो कोरोजन इज दी स्लो डॅमेज ऑफ मेटल्स बाय केमिकल रिॲक्शन विथ सबस्टन्सेस इन द एन्व्हायरमेंट सच ॲज एअर, वॉटर और केमिकल. एन्व्हायरमेंटमध्ये असणार डिफरंट सबस्टन्सेस, फॉर एक्झाम्पल एअर, वॉटर किंवा काही केमिकल, यासोबत मेटलची केमिकल रिॲक्शन होते, यासोबत मेटलची केमिकल रिॲक्शन होते आणि त्यामुळे त्या मेटलचा स्लो डॅमेज होतो किंवा मेटलची हळूहळू झीज होते आणि या प्रोसेसलाच आपण काय बोलतो, कोरोजन, याला आपण बोलतो कोरोजन. ठीक आहे, समजलं. एक्झाम्पल, old iron bars, copper vessels left uncleaned, silver ornaments or old vehicle exposed to air for long period. तर या ठिकाणी कोरोजन होतं. एक्झाम्पल, ओल्ड आयर्न बार, जुने लोखंडाचे बार जर असतील तर तिथे सुद्धा कोरोजन होऊ शकते. जर ओपन बार पडलेले असतील तर विथ टाईम त्याच्यावरती गंज चढतो. कॉपर वेसल लेफ्ट अनक्लीन, कॉपरचे भांडे जर तसेच ठेवले तर विथ टाईम त्याच्यावर त्याचा सुद्धा कलर चेंज होताना दिसतो. त्यानंतर सिल्वर ऑर्नामेंट, चांदीच्या वस्तू, जुने व्हेकल, ओल्ड व्हेकल, जुन्या गाड्या वगैरे अशा वस्तू एक्सपोज टू एअर फॉर लॉंग टाईम, जास्त वेळ जर हवेमध्ये ओपन राहिले तर त्या केसमध्ये कोरोजन होत असतं. तर आपण यासाठी एक रस्टिंगचा एक एक्सपेरिमेंट केलेला चॅप्टर 3 मध्ये. तर त्यामध्ये आपण बघितलं की रस्टिंग होण्यासाठी किंवा त्या टाईपचं कोरोजन होण्यासाठी एअर आणि मॉइश्चर ह्या दोघांची गरज असते, म्हणजे एअर आणि वॉटर या दोघांची गरज असते. ठीक आहे, एअर आणि वॉटर या दोघांची गरज असते रस्टिंगसाठी. असा एक एक्सपेरिमेंट आपण बघितलेला. सो इथे काही पिक्चर्स दाखवलेलं आहे. फर्स्ट इज रस्टेड शॅकल्स, काही लोखंडाच्या याला काय बोलतो पण चेन, साखळ्या आहे, त्याला गंज चढलेला दिसत आहे. सो हे एक एक्झाम्पल आहे. ब्लॅक अँड सिल्वर वेसल, चांदीचा एक पॉट आहे त्याच्यावरती ते असं काळवंडलेलं दिसत आहे. अँड थर्ड वन इज कॉपर क्लॅड स्टॅच्यू ऑफ लिबर्टी मेड 300 years अगो हॅज टर्न ग्रीन. सो एक हे तुम्हाला माहिती आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी US मध्ये ते आहे, फ्रान्सकडनं ते गिफ्ट मिळालेलं आहे. सो हे जे आता हा जो पिक्चर इथे तुम्हाला दिसत आहे दिस इज आत्ताचा सध्याचा हा पिक्चर आहे. तर ज्यावेळेस ओरिजिनली तो आला होता म्हणजे हा स्टॅच्यू ओरिजिनल जो स्टॅच्यू होता
तर हा कॉपरचा बनलेला आहे, त्यामुळे त्या स्टॅच्यूचा कलर होता रेडिश ब्राऊन, त्या स्टॅच्यूचा कलर होता रेडिश ब्राऊन. बट जसं जसं टाइम पास झाला, जसं जसं वेळ गेला तसं तसं त्याची रिॲक्शन झालेली आहे आणि त्यामुळे हा जो कॉपरचा जो स्टॅच्यू आहे त्याचा कलर आता जरा ग्रीनिश झालेला किंवा हिरवट कलर झालेला आहे. हा कलर चेंज कशामुळे झालेला आहे? दिस इज बिकॉज ऑफ कोरोजन. ओके, सो इथे काही मेटल, त्यानंतर रिॲक्शन कशी होते, कोणते प्रॉडक्ट फॉर्म होता, कोणता इफेक्ट असतो ते जस्ट एक टॅब्युलर फॉर्ममध्ये दिलेला आहे सो दॅट तुम्हाला समजायला इझी जाईल. सो फर्स्ट मेटल जे मी कन्सिडर केला आयर्न म्हणजे लोखंड. सो आयर्नची रिॲक्शन कशासोबत? आयर्न लोखंड काय होतं? गंजतं. म्हणजे आयर्नसाठी आपण लिहू शकतो इफेक्ट काय आहे? रस्टिंग. ठीक आहे, इफेक्टचं नाव काय आहे? रस्टिंग. रिॲक्शन कशासोबत होते? आयर्नची रिॲक्शन होते विथ मॉइस्ट एअर. मॉइस्ट एअर म्हणजे काय? एअर कंटेनिंग सम मॉइश्चर, म्हणजे एअर आणि वॉटर. एअर आणि वॉटर याच्यात, एअर आणि वॉटर म्हणजेच काय? ऑक्सिजन आणि वॉटर याच्यासोबत रिॲक्शन होते आयर्नची. त्यापासून तो जो इफेक्ट असतो त्याला आपण बोलतो रस्टिंग. त्यापासून कोणता प्रॉडक्ट फॉर्म होतो? जो गंज फॉर्म होतो. गंज ज्याला आपण बोलतो रस्ट, तो रस्ट फॉर्म होतो आणि त्याचा फॉर्म्युला आहे Fe2O3H2O. ठीक आहे, आयर्न ऑक्साईड आणि H2O इथे दिलेला आहे. सो हा फॉर्म्युला आहे रस्टचा. हे आपण त्या चॅप्टरमध्ये सुद्धा बघितलं, व्हॉट इज फॉर्म्युला फॉर रस्ट? Fe2O3 NH2 और H2O. ठीक आहे, फर्स्ट मेटलसाठी आपण बघितलं. सेकंड कॉपर. कॉपर मेटल जर कन्सिडर केलं, कॉपरची रिॲक्शन होते इट रिॲक्ट्स विथ कार्बन डायऑक्साईड इन मॉइश्चर. मॉइस्ट एअरमध्ये असणाऱ्या कार्बन डायऑक्साईड सोबत कॉपरची रिॲक्शन होते. ठीक आहे, मॉइस्ट एअरमध्ये असणाऱ्या कार्बन डायऑक्साईड सोबत कॉपरची रिॲक्शन होते. त्यापासून कोणता प्रॉडक्ट फॉर्म होतं? CuCO3, कॉपर कार्बोनेट. याला आपण काय बोलतो? कॉपर कार्बोनेट फॉर्म होता. आणि हा जो कॉपर कार्बोनेटचा लेअर फॉर्म होतो याच्यामुळे कलर कसा चेंज होतो? ग्रीन चेंज होतो. ठीक आहे, कलर होतो ग्रीन, त्याला आपण बोलतो पॅटिना. त्याला आपण अजून बोलतो पॅटिना. आता हे जे एक्झाम्पल आहे की कॉपरचं हे बनलेलं होतं, मेटल होता कॉपर. ठीक आहे, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ओरिजिनल कॉपरची बनलेली आहे. बट ही रिॲक्शन होत आहे कॉपर CuCO3 इथे फॉर्म होत आहे. त्यामुळे हे जे स्टॅच्यू आहे या स्टॅच्यूचा कलर आता चेंज झालेला टू ग्रीन. ठीक आहे, तेच हे एक्झाम्पल आहे ग्रीन लेअर पॅटिना. ओके, हे तुम्ही भांड्यांसोबत बघत असाल, तांबे पितळाचे भांडे असतात त्याच्यावरती असं एक ग्रीन लेअर फॉर्म होताना तुम्हाला दिसतो. ठीक आहे, दिस इज सेकंड एक्झाम्पल ऑफ कोरोजन. नेक्स्ट इज सिल्वर, चांदी. चांदीची रिॲक्शन आपण बघितली, चांदीचे भांडे काळे पडतात. सो इफेक्ट काय? ब्लॅकिश लेअर तिथे फॉर्म होतो. सो सिल्वरची एक्झॅक्ट रिॲक्शन कशासोबत होते? सिल्वरची रिॲक्शन होते एअरमध्ये असणारा हायड्रोजन सल्फाईड सोबत. हायड्रोजन सल्फाईड H2S त्यासोबत सिल्वरची रिॲक्शन होते आणि त्यापासून कोणता प्रॉडक्ट फॉर्म होतो? Ag2S. ठीक आहे, हायड्रोजन सल्फाईड सोबत रिॲक्शन होते आणि त्यापासून सिल्वर सल्फाईड इथे बनतं. Ag2S म्हणजे काय? सिल्वर सल्फाईड. सिल्वर सल्फाईड बनतो, त्यामुळे एक ब्लॅकिश लेअरच्या फॉर्ममध्ये आपल्याला त्याचा इफेक्ट दिसतो. ओके, अँड देन नेक्स्ट मेटल इज ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम इट रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन. ऑक्सिजन सोबत आपल्याला माहिती आहे की ॲल्युमिनियम हायली रिॲक्टिव्ह मेटल आहे, आपण अभ्यास केलेला. ॲल्युमिनियम इज हायली रिॲक्टिव्ह मेटल, त्याची रिॲक्शन होते ऑक्सिजन सोबत, त्यापासून फॉर्म होतो ऑक्साईड Al2O3. इट ॲक्ट्स ॲज थिन प्रोटेक्टिव्ह ऑक्साईड लेअर. आता हा जो लेअर असतो हा एक प्रोटेक्टिव्ह लेअर म्हणून सुद्धा हे काम करतं. Al2O3चा जर लेअर ज्यावेळेस ॲल्युमिनियमची ऑक्सिजनसोबत रिॲक्शन होते Al2O3 फॉर्म होतं, बट हा Al2O3 एक प्रोटेक्टिव्ह ऑक्साईड लेअर म्हणून सुद्धा काम करतो, म्हणजे त्याच्या खाली असणाऱ्या ॲल्युमिनियमला तो प्रोटेक्ट करतो. तर सो एवढे एक्झाम्पल तुम्हाला मेटलचे लक्षात ठेवायचे आहे. ज्यावेळेस तुम्हाला कोरोजनबद्दल काय विचारलं जाईल त्यावेळेस तुम्हाला कोरोजनचा अर्थ माहिती पाहिजे आणि त्याचे 3-4 एक्झाम्पल माहिती पाहिजे. मेटलशी रिलेट करून तुम्ही एक्झाम्पल लिहायला पाहिजे. म्हणजे आयर्न मेटल, मग त्यासोबत काय होतं? रस्टिंग होतं. कॉपरमध्ये ग्रीन लेअर किंवा पॅटिना फॉर्म होतो. मग एक्झॅक्टली हे इफेक्ट कशामुळे होता, त्यासाठी कशासोबत त्याची रिॲक्शन होते ते तुम्हाला माहिती पाहिजे आणि प्रॉडक्ट कोणते फॉर्म होता त्याचे नावसुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, आता हे जे कोरोजन होतं हे कोरोजन फायद्याचं असणार आहे का? ऑब्व्हियसली कोरोजन आपल्याला काहीतरी इकॉनॉमिकल लॉसेसच क्रिएट करणार आहे. कारण कोरोजन म्हणजे काय? कोरोजन इज स्लो डॅमेज ऑफ मेटल और स्लो डिके ऑफ मेटल. मेटलला होणारा डॅमेज आहे किंवा मेटलची होणारी झीज आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली त्यामधून आपल्याला इकॉनॉमिकल लॉसेसच होणार आहे. एक्झाम्पल आयर्न लोखंड गंजतं. बऱ्याचशा ठिकाणी आयर्नचा यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल कन्स्ट्रक्शनमध्ये आयर्न रॉडचा यूज केला जातो किंवा मग मशिनरीजमध्ये त्याचा यूज केला जातो. खूप साऱ्या ठिकाणी आयर्नचा यूज केला जातो. मग आता जर आयर्नचं रस्टिंग होत आहे किंवा आयर्नचं कोरोजन होत आहे म्हणजे काय? तर जे आयर्न जो आहे मेटल डॅमेज होतं किंवा आपण असं बोलू शकतो मेटल वीक होते. त्यामुळे काय होऊ शकतं? ज्या पार्टमध्ये तो यूज केला ते पार्ट कोलॅप्स होऊ शकतात किंवा आपले काही लॉसेस होऊ शकतात. त्यामुळे कोरोजन जे असतं, कोरोजन हे नेहमी इकॉनॉमिकल लॉसेस क्रिएट करतं. त्यामुळे कोरोजन नेहमी अवॉइड करण्याचा प्रयत्न केला जातो. बट आता कोरोजन मेनली कशामुळे होतं? एन्व्हायरमेंटल फॅक्टरमुळे होत आहे. त्यामुळे आता ते पूर्णपणे तर थांबवणं शक्य नाही, बट आपण ते अवॉइड करू शकतो, ते प्रिव्हेंट करू शकतो. सो ते प्रिव्हेंट करण्यासाठी कोणते वेज आहे ते वेज आपल्याला डिस्कस करायचे. एकदम बेसिक मार्ग काय असतो की कोरोजन प्रिव्हेंट करण्यासाठी एक बेसिक वे काय की आपण काय करतो? त्यावरती काहीतरी लेअर लावतो. फॉर एक्झाम्पल पेंट करतो किंवा ऑइल लावतो किंवा ग्रीस लावतो किंवा वॉर्निश करतो. सो हे जे असतं हे एक बेसिक वेज असतं टू प्रिव्हेंट कोरोजन. सो आपल्याला बघायचं आहे प्रिव्हेंशन ऑफ कोरोजन. Corrosion can be slowed or prevented by isolating metal
फ्रॉम एअर अँड मॉइश्चर. आता जे आपण 4 एक्झाम्पल मेटलचे बघितले त्यामध्ये आपण बघितलं की मेटलची रिॲक्शन जी होत आहे ती रिॲक्शन होत आहे मॉइश्चरसोबत किंवा वॉटरसोबत किंवा एअरसोबत किंवा एअरमध्ये असणारा फॉर एक्झाम्पल हायड्रोजन सल्फाईडसोबत. सो थोडक्यात काय, एअर आणि मॉइश्चर याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे मेटलचं कोरोजन होत आहे. त्यामुळे जर मला कोरोजन स्लो करायचं असेल किंवा कोरोजन मला प्रिव्हेंट करायचं असेल त्यासाठी मला काय करावं लागणार आहे, एअर आणि मॉइश्चर याच्यासोबत येणारा जो कॉन्टॅक्ट आहे तो कॉन्टॅक्ट मला मिनिमम ठेवावा लागणार आहे किंवा तो कॉन्टॅक्ट किती कमी होईल याचं मला ट्राय करावं लागणार आहे. त्याच केसमध्ये कोरोजन आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो किंवा ती प्रोसेस आपण स्लो डाऊन करू शकतो. सो कोरोजन कॅन बी स्लोड ऑर प्रिव्हेंटेड बाय आयसोलेटिंग मेटल फ्रॉम एअर अँड मॉइश्चर. त्यामुळे बेस्ट वे काय असतं, मेटलला आयसोलेट करायचं, मेटलला सेपरेट करायचं कशापासून, एअर आणि मॉइश्चरपासून. ओके, सो जनरल मेथड्स टू प्रिव्हेंट कोरोजन. जनरली कोणत्या मेथड फॉलो केल्या जातात? सो प्रोटेक्टिव्ह कोटिंग, फर्स्ट मेथड प्रोटेक्टिव्ह कोटिंग. अप्लाय अ लेअर ऑफ सम सबस्टन्सेस ऑन मेटल सर्फेस सो इट डज नॉट कॉन्टॅक्ट ऑक्सिजन ऑर मॉइश्चर. जनरली मेटल सरफेसवरती काहीतरी सबस्टन्सचा लेअर लावला जातो. त्या लेअरमुळे काय होतं, खालचा जो मेटल आहे त्या मेटलचा बाजूला असणारा एअर किंवा मॉइश्चरसोबतचा कॉन्टॅक्ट कमी होतं, कॉन्टॅक्ट काय होतं, मिनिमम होतो. सो फर्स्ट वे, अप्लाय लेअर ऑफ सम सबस्टन्सेस ऑन मेटल सरफेस सो इट डज नॉट कॉन्टॅक्ट ऑक्सिजन ऑर मॉइश्चर. फॉर एक्झाम्पल आपण लेअर म्हणजे नेमकं लेअर ऑफ सम सबस्टन्स म्हणजे काय करू शकतो, आपण पेंट लावू शकतो किंवा ऑइल, त्यानंतर ग्रीस किंवा वॉर्निश याचा यूज आपण करू शकतो. सो इट कवर्स मेटल सरफेस टू प्रिव्हेंट कोरोजन. त्यामुळे काय होतं, त्याच्या मेटल सरफेस जो आहे तो कवर होऊन जातो आणि त्यामुळे एअर मॉइश्चरसोबत त्याचा कॉन्टॅक्ट येत नाही, त्यामुळे कोरोजन कंट्रोलमध्ये होतं किंवा कोरोजन प्रिव्हेंट होतं. बट आता यामध्ये सुद्धा बघा काही लिमिटेशन असणार आहे. ऑब्व्हियसली पेंट आहे, आपण सुद्धा बघितलं असेल घरामध्ये बऱ्याचशा ज्या लोखंडी वस्तू असतात त्याच्यावरती पेंट केला जातो. बट विथ टाईम हा पेंट निघून जातो, हळूहळू पेंट जो आहे तो पेंट डॅमेज होतो. त्यामुळे इव्हन जर छोटासा स्क्रॅच जरी गेला तरी खाली असणारा जो मेटल सर्फेस आहे तो ओपन होणार आहे, तो उघडा पडणार आहे आणि अगेन तिथे रस्टिंग स्टार्ट होणार आहे. जर आयनचा विचार केला तिथे रस्टिंग स्टार्ट होणार आहे. सो हे आहे लिमिटेशन ऑफ पेंटिंग. लिमिटेशन्स ऑफ पेंट्स. पेंटिंग प्रोटेक्ट्स ओनली शॉर्ट टर्मसाठीच आहे, थोड्या टाईमसाठी ओके आहे ही मेथड. इफ द पेंट लेअर स्क्रॅचेस, जर तो त्या लेअरवरती स्क्रॅच जरी गेला द एक्सपोज मेटल विल रस्ट अंडरनी, त्याच्या खाली असणार जो मेटल ते एक्सपोज होणार आहे आणि अगेन त्याची एअर आणि मॉइश्चरसोबत रिॲक्शन अगेन रस्टिंग तिथे होणार आहे. सो कोरोजन कॅन बी प्रिव्हेंटेड बाय पुटिंग. त्यामुळे आता हे तर एक बेसिक वे झाला की आपण काहीतरी प्रोटेक्टिव्ह लेअर, पेंट म्हणा, ऑइल म्हणा, ग्रीस म्हणा, असे प्रोटेक्टिव्ह लेअर आपण तिथे देऊन जे कोरोजन आहे ते अवॉइड करू शकतो किंवा कंट्रोल करू शकतो. हा एक बेसिक वे झाला. बट या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही 4-5 वे दिलेले आहे किंवा 4-5 मेथड आहे कोरोजन प्रिव्हेंट करण्याच्या. त्या मेथडचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. सो या मेथडमध्ये बेसिकली काय केलं जातं, एक मेटल आहे, त्या मेटलवरती दुसऱ्या मेटलचा लेअर दिला जातो असं आपण बोलू शकतो. ठीक आहे, एका मेटलवरती दुसऱ्या मेटलचा लेअर बसवला जातो. सो त्या ज्या मेथड्स आहेत त्या मेथडचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. सो बेसिकली ह्या सगळ्या मेथडमध्ये काय केलं जातं, कोरोजन कॅन बी प्रिव्हेंटेड बाय पुटिंग अ लेअर ऑफ नॉन कोरोडेबल मेटल ऑन कोरोडेबल मेटल. ज्याचं कोरोजन होऊ शकतं तो असतो कोरोडेबल मेटल आणि ज्याचं कोरोजन नाही होऊ शकत तो असतो नॉन कोरोडेबल मेटल. सो काय केलं जातं, ज्याचं कोरोजन होणार आहे त्या मेटलच्या वरती अशा मेटलचा लेअर दिला जातो, त्या मेटलवरती अशा मेटलचा लेअर दिला जातो की ज्याचं कोरोजन पॉसिबल नाही आहे किंवा आपण असं बोलू शकतो नॉन कोरोडेबल मेटल. ठीक आहे, मेटलवरती मेटलचा लेअर दिला जातो. मग ह्या ज्या मेथड्स आहे या मेथड्स आपल्याला डिस्कस करायचे आहे. सो ते मेथड्स कोणत्या किंवा वेज काय किंवा ऑप्शन्स कोणत्या. फर्स्ट वन इज गॅल्वनायझिंग, देन टिनिंग, ॲनोडायझेशन, इलेक्ट्रोप्लेटिंग अँड अलॉइंग. तर ह्या 5ही मेथड किंवा हे 5 वेज आपल्याला इथे डिस्कस करायचे. अगदी जास्त डिटेलमध्ये नाही जाणार आहोत आपण, फक्त एक्झॅक्टली त्यामध्ये बेसिकली काय केलं जातं ते आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे. ठीक आहे, समजलं. आतापर्यंत आपण कोरोजन काय काय डिस्कस केलं, कोरोजन म्हणजे काय होतं त्याचे आपण एक्झाम्पल बघितले, 4 मेटल आपण कन्सिडर केले. त्या 4 मेटलमध्ये त्याचा इफेक्ट कशा फॉर्ममध्ये दिसतो ते आपण बघितलं. त्या 4 मेटलसाठी त्या मेटलची रिॲक्शन कशासोबत होते आणि काय फॉर्म, कोणता प्रॉडक्ट फॉर्म होतो हे सुद्धा आपण डिस्कस केलं. मग आपण बघितलं की कोरोजन ऑब्व्हियसली इकॉनॉमिकल लॉसेस क्रिएट करतात, त्यामुळे कोरोजन आपल्याला अवॉइड केलं पाहिजे. मग बेस्ट किंवा सिम्पलेस्ट वे काय असतो की आपण काहीतरी पेंट किंवा एक काहीतरी लेअर देतो त्या मेटलवरती, सो दॅट मेटलचा आणि बाहेर असणाऱ्या बाजूला असणाऱ्या एअर आणि मॉइश्चरचा कॉन्टॅक्ट अवॉइड होईल किंवा कमी होईल असं आपण काहीतरी लेअर देतो. दिस इज बेसिक वे. बट अगेन पेंटिंगला सुद्धा याला आपण बोलू शकतो पेंटिंग. आता पेंटिंगला सुद्धा काही लिमिटेशन असणार आहे. शॉर्ट टर्मसाठी ही मेथड ओके आहे. काही दिवसानंतर हा जो पेंट लेअर आहे हा पेंट लेअर निघून जाऊ शकतो. स्क्रॅचेस जरी पडला, साधा एक स्क्रॅच जरी गेला ते खाली असणार मेटल एक्सपोज होणार आहे, अगेन तिथे कोरोजन होणार आहे. त्यामुळे या व्यतिरिक्त अजून काही वेज यामध्ये दिलेले आहे, म्हणजे कोरोजन अवॉइड करण्याचे अजून काही वेज असतात. तर यामध्ये काय केलं जातं, ज्या मेटलचं कोरोजन होणार आहे म्हणजे ज्या मेटलचे कोरोजन होण्याचे चान्सेस आहे त्या मेटलच्या वरती दुसऱ्या एका मेटलचा लेअर दिला जातो. सो ते जे वेज आहे ते वेज आपल्याला बघायचे आहे. त्यामध्ये फर्स्ट वन इज गॅल्वनायझिंग. आता हा मेथड्स किंवा हे नावं तुम्ही कधी ना कधी ऐकलेले असतील, गॅल्वनायझेशन किंवा गॅल्वनायझिंग प्रोसेस, तर त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे.
सो फर्स्ट मेथड टू प्रिव्हेंट करोजन. करोजन प्रिव्हेंट करण्याची पहिली मेथड कोणती, त्याला आपण बोलतो गॅल्वनायझिंग. काय बोलतो आपण त्याला, गॅल्वनायझिंग. सो गॅल्वनायझिंग म्हणजे काय केलं जातं, बेसिकली यामध्ये प्रिन्सिपल काय असणार आहे की मेटल प्रोटेक्ट करायचं आहे, त्याच्यावरती दुसऱ्या एका मेटलचं लेअर आपल्याला द्यायचं आहे. मेटल प्रोटेक्ट करण्यासाठी दुसऱ्या एका मेटलचं लेअर आपल्याला इथे द्यायचं आहे. सो यामध्ये काय होणार आहे, गॅल्वनायझिंग म्हणजे एक्झॅक्टली काय, गॅल्वनायझिंग इज कोटिंग आयर्न और स्टील विथ झिंक. गॅल्वनायझिंग म्हणजे काय केलं जातं, झिंकचा लेअर दिला जातो कशाच्यावर, आयर्न किंवा स्टील सरफेसवरती. म्हणजे आयर्न किंवा स्टील याचं करोजन अवॉइड करण्यासाठी त्या सरफेसवरती झिंकचं कोटिंग दिलं जातं, झिंक या मेटलचं कोटिंग दिलं जातं आणि याला आपण बोलतो गॅल्वनायझिंग. सो गॅल्वनायझिंग नेहमी लक्षात ठेवा, आपण देतो झिंक मेटलचं त्यावरती लेअर किंवा प्रोटेक्शन दिलं जातं. ठीक आहे, टू त्या कवर काय केलं जातं, आयर्न और स्टील मेटल. ठीक आहे, समजते. सो गॅल्वनायझिंग इज नथिंग बट कोटिंग आयर्न और स्टील विथ झिंक. एक्झाम्पल, शायनी आयर्न नेल्स अँड पिन्स और पाईप्स. तर तुम्ही बघितले असेल की जे लोखंडाचे खिळे असतात, नेल म्हणजे काय खिळे, त्या खिळे त्याच्यावरती झिंकचं कोटिंग असतं ते, किंवा त्याचं चकाकणारे तुम्हाला खिळे दिसतील, ते काय असतं, ते जे खिळे असतात ना त्याच्यावरती गॅल्वनायझिंग केलेलं असतं किंवा ही प्रोसेस केलेली असते, त्यामुळे त्याच्यावरती झिंकचा लेअर दिलेला असतो. सो शायनी आयर्न नेल्स, पिन किंवा आयर्न पिन्स असतात किंवा पाईप असतात, याच्यावरती सुद्धा झिंकचं कोटिंग दिलेलं असतं. ओके, दिस इज गॅल्वनायझिंग. सो हाऊ इट वर्क्स, ते कसं काम करतं. तर आता यामध्ये बघा, इथे एक प्रोसेस तुम्हाला दिलेली आहे, बट ही प्रोसेस डिटेलमध्ये दिलेली नाही आहे. म्हणजे तुम्हाला फक्त एक डायग्राम दाखवलेली आहे, जस्ट फॉर अंडरस्टँडिंग की एक्झॅक्टली काय प्रोसेस होते त्यासाठी ही डायग्राम दिलेली आहे. बाकी या स्टेजेस काय असतात किंवा याचा अर्थ काय असतो किंवा हे सिक्वेन्सने तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे, बट जस्ट फॉर इंटरेस्ट आपण एकदा समजून घेऊया की एक्झॅक्टली गॅल्वनायझिंग प्रोसेस म्हणजे काय होतं. सो गॅल्वनायझिंग म्हणजे आपल्याला काय समजलं, मेटल आहे, कोणता मेटल, फॉर एक्झाम्पल आयर्न और स्टील, त्याच्यावरती मला एक प्रोटेक्टिव्ह मेटलचा लेअर द्यायचा आहे. ते प्रोटेक्टिव्ह मेटल कोणतं असतं, झिंक असतं. सो थोडक्यात काय, एखादी वस्तू आहे, मेटलची वस्तू, मला त्याचं गॅल्वनायझिंग करायचं आहे. म्हणजेच काय, गॅल्वनायझिंग करायचं म्हणजे त्याच्यावरती मला झिंकचा लेअर द्यायचा आहे. सो स्टेजेस काय दिलेलं आहे, सगळ्यात आधी सपोज हा तो ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, या ऑब्जेक्टवरती या ऑब्जेक्टचं मला गॅल्वनायझिंग करायचं आहे किंवा याच्यावरती मला झिंकचा लेअर द्यायचा आहे. स्टेजेस काय, परत एकदा सांगते, या स्टेजेस तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे, जस्ट टेक्स्टबुकमध्ये ही डायग्राम दिलेली आहे म्हणून आपण एक क्विकली या स्टेजेस बघणार आहोत. सो जो ऑब्जेक्ट आहे किंवा जो मेटल आहे किंवा जो मटेरियल आहे की ज्याच्यावरती कोटिंग करायचं आहे, सगळ्यात आधी त्याचं केलं जातं कॉस्टिक क्लिनिंग. ठीक आहे, त्याचं क्लिनिंग केलं जातं म्हणजे त्याच्यावरती जर सपोज काही ऑइल असेल, डस्ट असेल ते सगळं आधी क्लीन केलं जातं. सो दिस इज फर्स्ट स्टेप. देन रिन्झिंग, त्यानंतर काय केलं जातं, वॉटरसोबत ते रिन्झ केलं जातं किंवा धुतलं जातं थोडक्यात. त्यानंतर नेक्स्ट स्टेज आहे पिकलिंग. पिकलिंग म्हणजे यामध्ये काय केलं जातं, यामध्ये काही ॲसिडसोबत त्याची रिॲक्शन घडवली जाते, रिॲक्शन विथ ॲसिड, डायल्यूट ॲसिडसोबत त्याची रिॲक्शन घडवली जाते. फॉर एक्झाम्पल, सपोज हे जे मटेरियल आहे, सपोज याच्यावरती अजूनही काही डर्ट असेल किंवा काही रस्ट वगैरे या फॉर्ममध्ये काही एखादा सबस्टन्स प्रेझेंट असेल, डस्ट असेल, रस्ट असेल, ते डीप क्लीन करण्यासाठी इथे ॲसिडसोबत काही रिॲक्शन घडवली जाते. ही जी स्टेज असेल याला बोलतात पिकलिंग. ॲसिडसोबत, डायल्यूट ॲसिडसोबत त्याची रिॲक्शन घडून त्याच्यावर असणारे रस्ट म्हणा किंवा डस्ट म्हणा किंवा डर्ट म्हणा ती काढली जाते. दिस इज थर्ड स्टेज. देन रिन्झिंग, अगेन ते जे ॲसिड जे असणार आहे, ॲसिड इथे वॉश ऑफ केलं जातं किंवा ॲसिड इथे क्लीन केलं जातं. ठीक आहे, समजते. क्लीन केलं, वॉश केलं, त्यानंतर डायल्यूट ॲसिडसोबत रिॲक्शन घडवली, अगेन क्लीन केलं, त्यानंतर ते डीप केलं जाते एका फ्लक्स सोल्युशनमध्ये. फ्लक्स सोल्युशन आता डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही आहे. फ्लक्स सोल्युशन म्हणजे यामध्ये असं काही सोल्युशन असतं की त्यामुळे काय होणार आहे, पुढे आपल्याला काय करायचं, याच्यावरती झिंकची कोटिंग करायची आहे. तर असं सोल्युशन असतं की ज्याच्यामुळे हा जो सरफेस आहे या सरफेसवरती झिंकचं कोटिंग प्रॉपरली होईल, या सरफेसवरती झिंकचं कोटिंग प्रॉपरली होईल. प्लस असं सुद्धा होऊ शकतं की ऑक्साईड फॉर्म इथे होऊ शकतं, म्हणजे इथे क्लीन झाल्यानंतर ऑक्साईड फॉर्मेशनचे अगेन चान्सेस असतात, म्हणून ते अवॉइड करण्यासाठी ते फ्लक्स सोल्युशनमध्ये डीप केलं जातं. ठीक आहे, त्यानंतर फ्लक्स सोल्युशनमधून बाहेर काढलं, ते थोडा वेळ ड्राय केलं जातं. ड्राय केल्यानंतर ह्या स्टेजला इथे आणून त्याला झिंक बाथ दिला जातो किंवा झिंकमध्ये ते डीप केलं जातं. म्हणजे ह्या ठिकाणी ॲक्च्युअलमध्ये झिंकचा लेअर त्याच्यावरती दिला जातो आणि त्यानंतर ते थंड केलं जातं, इन्स्पेक्शन. आणि ही जी प्रोसेस असते याला आपण बोलतो गॅल्वनायझिंग. मेटल आहे किंवा जो मटेरियल आहे किंवा जो ऑब्जेक्ट आहे त्याच्यावरती झिंकचं कोटिंग दिलेलं आहे, बट हे कोटिंग देण्याआधी या डिफरंट स्टेजेसमध्ये त्याला पास करावं लागतं. ही आहे प्रोसेस ऑफ गॅल्वनायझिंग. एवढं सगळं लक्षात ठेवण्याची गरज नाही, बट जस्ट क्युरिओसिटी म्हणून तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवू शकता. तर अशा पद्धतीने गॅल्वनायझिंग होतं. याचे रिअल ॲक्च्युअल व्हिडिओ इंडस्ट्रीमध्ये गॅल्वनायझिंग कसे होतं हे तुम्हाला अगदी इझिली इंटरनेटवरती मिळतील. त्यामुळे जर इंटरेस्ट असेल तर व्हिडिओज तुम्ही डेफिनेटली बघा. सो हाऊ इट वर्क्स, गॅल्वनायझिंग कसं वर्क करतं. झिंक इज मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन आयर्न, सो झिंक करोड्स फर्स्ट प्रोटेक्टिंग आयर्न. आता झिंक जो आहे, झिंक हा आयर्नपेक्षा जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतो. किंवा जर आपण रिॲक्टिव्हिटी सिरीज बघितली
रिॲक्टिव्हिटी सिरीज आठवत असेल, त्यामध्ये झिंक जो आहे, झिंक हा आयन म्हणजे काय Fe याच्या वरती असतो. ठीक आहे, झिंक जो आहे हा Feच्या वरती असतो. आपण 3 सेंटेन्सेस डिसाईड केलेले सिक्वेन्स लक्षात ठेवण्यासाठी. त्यामध्ये मिडल सेंटेन्स होतं मगर अलग जिंदगी है फेसबुक पबजी या पद्धतीने. सो झिंक जो आहे, झिंक हा Feच्या वरती असतो. झिंक इज मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन आयन. त्यामुळे काय होणार आहे, हा जास्त रिॲक्टिव्ह आहे किंवा जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, त्यामुळे याचं कोरोजन आधी होणार आहे कम्पेअर्ड टू Fe. त्यामुळे काय होणार, त्याच्या खाली जो आयन आहे हा आयन प्रोटेक्ट होणार आहे. झिंकचा कोरोजन आधी होणार आहे, प्रोटेक्टिंग आयन. ठीक आहे, तेच आपल्याला पाहिजे. आपला पर्पज काय, आपल्याला आयनला प्रोटेक्ट करायचं आहे. सो किंवा आपल्याला फेरसला किंवा लोखंडाला आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे. सो या पद्धतीने किंवा ह्या प्रिन्सिपलवरती गॅल्वनायझिंग प्रोसेस वर्क होते. आफ्टर लॉंग एक्सपोजर, फॉर एक्झाम्पल फ्यू रेनी सीझन्स, जसा जसा टाइम पास होईल, फॉर एक्झाम्पल बरेचसे रेनी सीझन पास झाले, त्यानंतर काय होतं, झिंक लेअर विअर्स ऑफ अँड देन अंडरलाईन आयन स्टार्ट्स रस्टिंग अगेन. याला सुद्धा लिमिटेशन आहे. दिस इज नॉट परमनंट ऑर फिक्स सोल्युशन. विथ टाइम झिंक लेअर सुद्धा निघून जाणार आहे, वेअर ऑफ होणार आहे, कारण त्याचं ऑलरेडी करोजन चालूच आहे. सो त्यामुळे खाली असणारा जो आयन आहे त्याचं अगेन रस्टिंग होणार आहे आणि त्यानंतर अगेन आपल्याला परत एकदा गॅल्वनायझिंग प्रोसेस करावी लागणार आहे. सो थोडक्यात काय, दिस इज नॉट परमनंट सोल्युशन नाही. यामध्ये सुद्धा काही लिमिटेशन आहे. टाइमपास झाल्यानंतर झिंकचं सुद्धा करोजन होते, त्यामुळे झिंक लेअर वेअर ऑफ होणार आहे आणि खालचा जो आयन आहे त्याचं रस्टिंग होणार आहे. त्यामुळे अगेन ही प्रोसेस आपल्याला करावी लागते. सो दिस इज ऑल अबाउट गॅल्वनायझिंग. ठीक आहे, समजलं. फर्स्ट मेथड टू प्रिव्हेंट कोरोजन, गॅल्वनायझिंग. लक्षात ठेवायचं, गॅल्वनायझिंग म्हणजे काय, झिंक लेअर आपण देतो. ठीक आहे, गॅल्वनायझिंग झिंक लेअरचं कोटिंग आपण देतो. कशावरती, आयन ऑफ स्टीलवरती. का, कारण झिंक इज मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन आयन, त्यामुळे झिंकचं करोजन आधी होतं आणि खाली असणारा जो आयन आहे तो प्रोटेक्ट होतो आणि त्याच्या या साऱ्या स्टेजेस. नाव सेकंड आपल्याला बघायचे आहे. फर्स्ट वॉज गॅल्वनायझिंग, सेकंड इज टिनिंग. सेकंड मेथड काय आहे, त्याला आपण बोलतो टिनिंग, ज्याला आपण मराठीमध्ये बोलतो कलही करणे. ठीक आहे, आपण बोलतो ना भांड्यांना कलही केली, सो त्यालाच आपण बोलतो टिनिंग. ओके, कलई करणे, दॅट इज टिनिंग. सो टिनिंग इज अ प्रोसेस इन विच अ थिन लेअर ऑफ मोल्टन टिन इज डिपॉझिटेड ऑन मेटल लाईक ब्रास अँड कॉपर. सगळ्या मेथड अशा आहे की एका मेटलवरती दुसऱ्या मेटलचा लेअर दिला जातो. तर टिनिंगमध्ये कोणता मेटल यूज केला जातो, मोल्टन टिन. ठीक आहे, टिनिंग आहे म्हणजे इथे काय यूज केलेलं आहे, टिन मेटल यूज केलेलं आहे. टिनिंग इज अ प्रोसेस इन विच थिन लेअर ऑफ मोल्टन टिन इज डिपॉझिटेड ऑन मेटल लाईक ब्रास अँड कॉपर. तांबा पितळाच्या भांड्यांवरती टिनचा लेअर दिला जातो, ज्यालाच आपण बोलतो कलई. कलई आपण बघतो की पितळाच्या भांड्यांना कलई केली जाते. सो तेच आहे टिनिंग म्हणजे काय, यामध्ये टिनचा लेअर जो आहे तो दिला जातो टू प्रोटेक्ट मेटल्स लाईक ब्रास अँड कॉपर. ठीक आहे, सिंपल आहे अगदी. वेन कॉपर और ब्रास वेसल्स आर एक्सपोज टू एअर अँड मॉइश्चर दे डेव्हलप अ ग्रीनिश लेअर. आपण बघितलं की ज्यावेळेस एअर किंवा मॉइश्चरसोबत ते एक्सपोज होता कॉपर और ब्रास, तर त्याच्यावरती एक ग्रीन लेअर फॉर्म होतो. कॉपर कार्बोनेटचा लेअर फॉर्म होतं, ज्याला आपण पॅथिना सुद्धा बोलतो. तेच इथे दिलेलं आहे. दिस ग्रीनिश लेअर इज मेनली बेसिक कॉपर कार्बोनेट. हे काय असतं, बेसिकली कॉपर कार्बोनेट असतं आणि त्यामुळे ग्रीन कलरचा एक लेअर तिथे फॉर्म होतो. दिस लेअर इज पॉयझनस. हा लेअर पॉयझनस असतो. हा जो फॉर्म झालेला कॉपर कार्बोनेटचा लेअर असतो, दिस इज पॉयझनस. इफ बटर मिल्क और करी इज प्लेस्ड इन सच वेसल इट गेट्स स्पॉइल्ड. तर तुम्ही बघित असेल की बऱ्याचदा असं म्हणतं की अशा भांड्यांमध्ये ताक वगैरे अशा आंबट वस्तू नाही ठेवत. हेच ते रिझन आहे. सो इफ बटर मिल्क और करी इज प्लेस्ड इन सच अ वेसल इट गेट स्पॉइल होईल ते. हेन्स टिनिंग इज डन टू प्रिव्हेंट ऑल सच डॅमेज. त्यामुळे ते अवॉइड करण्यासाठी टिनिंग केलं जातं. सो टिनिंग म्हणजे काय, बाय कोटिंग विथ टिन आपण लिहितो SN नी, द सर्फेस ऑफ वेसल इज प्रोटेक्टेड. वेसल जे भांडं आहे त्याचा सर्फेस प्रोटेक्ट केलं जातं. एवढंच तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं. अगदी सिंपल आहे. टिनिंग म्हणजे काय, टिन लेअर दिला जातो ज्याला आपण बोलतो कलई. कलई आपण कशाला करतो, ब्रास कॉपरच्या भांड्यांना करतो. सो ब्रास कॉपर मेटल प्रोटेक्ट करण्यासाठी थिन लेअर दिला जातो, कसला, मोल्टन टिनचा. आणि ह्याच प्रोसेसला आपण बोलतो टिनिंग. का असं का केलं जातं, कारण कॉपर आणि ब्रास याची एअर मॉइश्चरसोबत रिॲक्शन होते, त्यापासून ग्रीन कॉपर कार्बोनेटचा लेअर फॉर्म होऊ शकतो. हा लेअर पॉयझनस असतो आणि त्यामध्येच आपण काही फूड आयटम ठेवले, फॉर एक्झाम्पल बटर मिल्क, तर ते स्पॉइल होऊ शकतात. म्हणून हे सगळे डॅमेज अवॉइड करण्यासाठी असे जे भांडे असतात त्याच्यावरती टिनचा लेअर दिला जातो. ही जी प्रोसेस असते यालाच आपण बोलतो कलई किंवा मग टिनिंग. ठीक आहे, सिंपल आहे. नाऊ नेक्स्ट, एनोडायझेशन. थर्ड वन इज एनोडायझेशन. एनोडायझेशन म्हणजे काय, एनोडायझेशन यामध्ये एनोड हवं लक्षात घ्या. एनोडायझेशन. सो एनोडायझेशनमध्ये काय केलं जातं, इन दिस मेथड मेटल्स लाईक ॲल्युमिनियम और कॉपर आर कोटेड विथ थिन अँड स्ट्रॉंग लेअर ऑफ देअर ओन ऑक्साईड बाय इलेक्ट्रोलिसिस.
आता ॲनोडायझेशनमध्ये काय केलं जातं, ॲल्युमिनियम किंवा कॉपर यासारखे जे मेटल असतात, ॲल्युमिनियम और कॉपर याच्यावरती कोटिंग केली जाते. ठीक आहे, आपण काय बघत आहोत, आपण कोरोजन, त्यामध्ये आपण बघतो एकावर दुसऱ्याची कोटिंग केली जात आहे. सो ॲल्युमिनियम कॉपर असे जे मेटल असते याच्यावरती कोटिंग केली जाते. बट ह्या केसमध्ये कोटिंग कसली केली जाते, दुसऱ्या कोणत्या मेटलची कोटिंग केली जात नाही. या केसमध्ये कोटिंग केली जाते त्याच्या स्वतःच्या ऑक्साईडची. ठीक आहे, त्याच्या स्वतःच्या ऑक्साईडची, कारण हे जे ऑक्साईड असतात हे ऑक्साईड प्रोटेक्टिव्ह लेअर म्हणून काम करतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम आहे, ॲल्युमिनियमवरती त्याच्या ऑक्साईडची म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साईडचं लेअर किंवा कोटिंग केलं जातं. हे जे ॲल्युमिनियम ऑक्साईड हे प्रोटेक्टिव्ह लेअर म्हणून ॲक्ट होतं आणि त्यामुळे खाली असणाऱ्या ॲल्युमिनियमला ते प्रोटेक्ट करतं. ही जी प्रोसेस असते याला आपण बोलतो ॲनोडायझेशन. ठीक आहे, सो ॲनोडायझेशनमध्ये दुसरा मेटल आपण नाही यूज करत आहोत, प्लस जो मेटल आहे त्याच्याच ऑक्साईडने त्याला कव्हर आपण करत आहोत. दॅट इज ॲनोडायझेशन. सो ॲनोडायझेशन इन दिस मेथड मेटल्स लाईक ॲल्युमिनियम और कॉपर आर कोटेड विथ थिन अँड स्ट्रॉंग लेअर ऑफ देअर ओन ऑक्साईड बाय इलेक्ट्रोलिसिस. स्वतःच्याच ऑक्साईडने त्याला कोट केलं जातं. थिन अँड स्ट्रॉंग लेअर असतो तो, त्यासाठी प्रोसेस यूज केली जाते इलेक्ट्रोलिसिसची. इथे तुम्हाला एक डायग्राम दिसत असेल, ॲनोड आहे, कॅथोड आहे, काय ते इथे त्यानंतर इलेक्ट्रोलाइट दिसत आहे, म्हणजे हे काय, दिस इज प्रोसेस ऑफ इलेक्ट्रोलिसिस. सो यामध्ये जर एक आहे ॲनोड, एक आहे कॅथोड. ॲनोड म्हणजे ॲनोड काय चूज केला जातो, जो मेटल आहे, जो मेटल ज्याला आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे, मेटल ज्याला आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे तो यूज केला जातो ॲज अन ॲनोड. ठीक आहे, सो ॲट ॲनोडला काय असतं, मेटल आर्टिकल की जे आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे, म्हणजे एखादा ॲल्युमिनियम पार्ट असेल किंवा कॉपर पार्ट असेल किंवा ॲल्युमिनियमचं एखादं वेसल असेल किंवा कॉपर वेसल असेल. सो दॅट इज मेटल आर्टिकल, इट विल ॲक्ट ॲज ॲनोड. द ऑब्जेक्ट टू बी ॲनोडाइज दॅट इज ॲल्युमिनियम आर्टिकल इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल. ॲनोड म्हणजे काय असतो, पॉझिटिव्ह. कॅथोड म्हणजे काय असतो, निगेटिव्ह टर्मिनल. सो पॉझिटिव्ह टर्मिनलला मेटल आर्टिकल की जो आपल्याला प्रोटेक्ट करायचा तो कनेक्ट केला जातो. आता बघा, ॲनोडायझेशन आहे, नावानंच आपण समजू शकतो ॲनोडायझेशन आहे म्हणजे ॲनोडचा मेन रोल असणार आहे. यामध्ये ॲनोडला काय असणार आहे, जो मेटल आर्टिकल आपल्याला प्रोटेक्ट करायचा आहे तो कनेक्टेड असणार आहे ॲनोडला. सो ॲनोडला आपण कनेक्ट करणार मेटल आर्टिकल. ठीक आहे, द ऑब्जेक्ट टू बी ॲनोडाइज दॅट इज ॲल्युमिनियम आर्टिकल इज कनेक्टेड टू दी पॉझिटिव्ह टर्मिनल, म्हणजे ॲनोड म्हणून. कॅथोड युजली इट इज मेड अप ऑफ स्टेनलेस स्टील ऑर लीड. स्टेनलेस स्टील किंवा लीडचा तो बनलेला असतो. कॅथोडबद्दल आपण वरील नाही, आपला फोकस आहे फक्त ॲनोडवर. देन आता इलेक्ट्रोलिसिस आहे, इलेक्ट्रिक करंट पास होणार आहे. वेन इलेक्ट्रिक करंट इज पास थ्रू इलेक्ट्रोलाइट युजली ॲसिड. आता यामध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणून युजली ॲसिडचा यूज केला जातो. डायल्यूट ॲसिड फॉर एक्झाम्पल H2SO4 याचा यूज केला जातो. सो युजली ॲसिड इलेक्ट्रोलाइट असतं. सो वेन इलेक्ट्रिक करंट इज पास थ्रू इलेक्ट्रोलाइट, इलेक्ट्रोलिसिस आहे, इलेक्ट्रिक करंट पास होणार आहे कशामधून, इलेक्ट्रोलाइटमधून. ऑक्सिजन इज रिलीज ॲट ॲनोड विच रिॲक्ट्स विथ मेटल सरफेस टू फॉर्म युनिफॉर्म ऑक्साईड लेअर. दिस ऑक्साईड लेअर इज हार्ड अँड नॉन रिॲक्टिव्ह. आता बघा, बेसिकली आपल्याला काय करायचं, मेटल आहे. ठीक आहे, मेटल आपण ॲनोडला कनेक्ट केलेलं आहे. या मेटलवरती मला लेअर करायचा आहे. कसला लेअर करायचा आहे, त्या मेटलच्या ऑक्साईडचा. ठीक आहे, त्या मेटलच्या ऑक्साईडचा लेअर मला पाहिजे आहे. मेटलचं ऑक्साईड कसं बनेल, मेटलची ज्यावेळेस रिॲक्शन ऑक्सिजन सोबत होते त्याचंच ऑक्साईड बनतं. मेटलची रिॲक्शन ऑक्सिजन सोबत होते त्यावेळेस ऑक्साईड बनतं. सो ह्या मेटलवरती जर मला ऑक्साईडचं लेअर पाहिजे आहे तर म्हणजे ह्या मेटलची रिॲक्शन कशासोबत घडली पाहिजे, ह्या मेटलची रिॲक्शन घडली पाहिजे ऑक्सिजन सोबत. त्यामुळे ज्यावेळेस इलेक्ट्रिक करंट पास केला जातो इलेक्ट्रोलाइटमधून त्यावेळेस ॲनोडजवळ ऑक्सिजन रिलीज होतो. ॲनोडजवळ काय होतं, ऑक्सिजन रिलीज होतो. हा ऑक्सिजन त्या मेटल सरफेस सोबत रिॲक्ट होतं आणि त्यापासून फॉर्म होतं ऑक्साईड लेअर, युनिफॉर्म ऑक्साईड लेअर. दिस ऑक्साईड लेअर इज हार्ड अँड नॉन रिॲक्टिव्ह. ऑक्साईड लेअर हार्ड असतो आणि नॉन रिॲक्टिव्ह असतो. ठीक आहे, समजतंय. काय बघत आहोत आपण, बघत आहोत ॲनोडायझेशन. ॲनोडायझेशन म्हणजे काय, मेटल आहे, त्या मेटलमध्ये त्याचा स्वतःचाच ऑक्साईडचा लेअर फॉर्म करायचा आहे. ॲनोडायझेशन आहे, नावानंच आपण सांगू शकतो की ज्या मेटलवरती लेअर फॉर्म करायचा तो आपण कनेक्ट करतो ॲनोडला. आता त्या मेटलचं ऑक्साईड फॉर्म व्हायला पाहिजे म्हणजे तिथे पाहिजे ऑक्सिजन. त्यामुळे ज्यावेळेस इलेक्ट्रिक करंट पास केला जातो त्यावेळेस ॲनोडजवळ ऑक्सिजन रिलीज होतो. हा रिलीज झालेला ऑक्सिजन या मेटलसोबत काम करतो, त्यापासून फॉर्म होतो मेटल ऑक्साईड. आणि अशा पद्धतीने मेटल ऑक्साईडचा थिन लेअर त्या मेटलवर फॉर्म होतं आणि आपल्याला जसा पाहिजे त्या पद्धतीने तेवढ्या अमाऊंटचं मेटल लेअर आपण तिथे बनवू शकतो. ठीक आहे, This oxide layer is hard and non-reactive. It prevents air and water from coming in contact with metal, thereby stopping further oxidation or corrosion. आता या ऑक्साईड लेअरमुळे काय होतं, खालचं जे मेटल आहे हे खालचं मेटल प्रोटेक्ट होतं बिकॉज इट प्रिव्हेंट्स एअर अँड वॉटर फ्रॉम कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ मेटल. डायरेक्ट मेटलपर्यंत एअर किंवा मॉइश्चर किंवा एअर किंवा वॉटर पोहोचू शकत नाही, त्यामुळे फर्दर ऑक्सिडेशन किंवा करोजन प्रिव्हेंट होतं. फॉर एक्झाम्पल इन ॲल्युमिनियम ॲनोडायझेशन, एक्झाम्पल जर मी ॲल्युमिनियम मेटल कन्सिडर केलं, सो इन ॲल्युमिनियम ॲनोडायझेशन लेअर ऑफ त्याचं ऑक्साईड कोणतं आहे, ॲल्युमिनियम ऑक्साईड Al2O3 इज फॉर्म. ॲट द थिकर ऑक्साईड लेअर द बेटर इज द प्रोटेक्शन. त्यानंतर जर हा ऑक्साईड लेअर जेवढा थिक असेल ऑब्व्हियसली
प्रोटेक्शन तेवढं बेटर असणार आहे. तर याला आपण बोलतो ॲनोडायझेशन. ठीक आहे, समजलं. ॲनोडायझेशनमध्ये काय काय लक्षात ठेवायचं आहे. ॲनोडायझेशन स्पेसिफिकली केलं जातं मेटलसाठी फॉर मेटल्स लाईक ॲल्युमिनियम ऑर कॉपर. यामध्ये काय केलं जातं, दिस मेटल्स आर कोटेड विथ थिन अँड स्ट्रॉंग लेअर ऑफ देअर ओन ऑक्साईड. स्वतःच्या ऑक्साईडच्या लेअर त्याला बनवला जातो किंवा स्वतःच्या ऑक्साईडच्या लेअरने त्याला कव्हर केलं जातं. यामध्ये इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसचा यूज केला जातो. एक असतो कॅथोड, एक असतो ॲनोड. ॲनोडायझेशन आहे त्यामुळे ॲनोडला ज्या मेटल आर्टिकलला आपल्याला कव्हर करायचा आहे तोच असणार आहे. सो ॲनोड जो काय होतो, ऑक्सिजन रिलीज होतो. मेटल आणि ऑक्सिजन याची रिॲक्शन मेटल ऑक्साईड फॉर्म होतं आणि त्यामुळे त्या मेटलच्या भोवती मेटल ऑक्साईडचा लेअर फॉर्म होतो. ठीक आहे, एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. या व्यतिरिक्त एक्झाम्पल जसं ॲल्युमिनियम ॲनोडायझेशनमध्ये ॲल्युमिनियम ऑक्साईड फॉर्म होतो. हा जो ॲल्युमिनियम ऑक्साईड आहे तो खाली असणाऱ्या ॲल्युमिनियमला प्रोटेक्ट करतो. का? कारण एअर आणि मॉइश्चर किंवा एअर आणि वॉटर डिरेक्टली ॲल्युमिनियमपर्यंत पोहोचू शकत नाही, कारण वरतून ऑक्साईडचा एक लेअर आहे आणि अशा पद्धतीने कोरोजन किंवा ऑक्सिडेशन प्रिव्हेंट होतं. दिस इज ऑल अबाउट ॲनोडायझेशन. ठीक आहे, देन नाव नेक्स्ट इज फोर्थ, इलेक्ट्रोप्लेटिंग. ही सुद्धा सिंपल मेथड आहे. इलेक्ट्रोप्लेटिंग तुम्हाला माहिती असेल, आय थिंक क्लास 7 और 8 मध्ये तुम्ही इलेक्ट्रोप्लेटिंगचा अभ्यास केलेला आहे. इलेक्ट्रोप्लेटिंग इज अनदर मेथड टू प्रिव्हेंट कोरोजन. सो यामध्ये काय केलं जातं, इन दिस मेथड अ थिन लेअर ऑफ लेस रिॲक्टिव्ह मेटल इज कोटेड ऑन मोर रिॲक्टिव्ह मेटल बाय युझिंग इलेक्ट्रोलिसिस. यामध्ये सुद्धा आपण तेच बघत आहोत, कोरोजन अवॉइड करण्यासाठी जो मेटल आपल्याला जो प्रोटेक्ट करायचा आहे त्याच्यावरती आपण कसला तरी लेअर देत आहोत. सो यामध्ये सुद्धा काय केलं जातं, थिन लेअर ऑफ लेस रिॲक्टिव्ह मेटल इज कोटेड ऑन मोर रिॲक्टिव्ह मेटल बाय युझिंग इलेक्ट्रोलिसिस. इलेक्ट्रोप्लेटिंग आहे म्हणजे इलेक्ट्रोलिसिस यामध्ये येणार आहे. इलेक्ट्रोलिसिसचा यूज करून एक लेस रिॲक्टिव्ह मेटलचा जो लेअर आहे हा मोर रिॲक्टिव्ह मेटलच्या वर दिला जातो. ठीक आहे, सो इन दिस मेथड थिन लेअर ऑफ लेस रिॲक्टिव्ह मेटल इज कोटेड ऑन मोर रिॲक्टिव्ह मेटल. त्यामुळे मोर रिॲक्टिव्ह मेटल खाली असून त्याच्यावरती लेस रिॲक्टिव्ह मेटलचा लेअर दिला जातो. दिस इज इलेक्ट्रोप्लेटिंग. द आर्टिकल टू बी प्लेटेड इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल. ज्या आर्टिकलला आपल्याला प्लेटिंग करायचं आहे किंवा ज्या आर्टिकलवरती आपल्याला लेअर पाहिजे आहे तो निगेटिव्ह टर्मिनल किंवा कॅथोडला कनेक्ट केला जातो. ठीक आहे, जसं इथे दाखवलं आहे, एक ॲल्युमिनियम कॅथोड आणि ॲनोड तुम्हाला दिसत असेल तर एक ॲल्युमिनियम स्पून आहे तो कॅथोडला कनेक्ट केलेला आहे. ॲल्युमिनियम स्पूनवरती मला कोटिंग करायचं आहे, ज्याच्यावरती कोटिंग करायचं तो कनेक्ट केला जातो कॅथोडला. आणि ज्याचं कोटिंग करायचं, फॉर एक्झाम्पल सिल्वर प्लेट आहे, त्या ॲल्युमिनियम स्पूनवरती जर मला सिल्वरचं कोटिंग करायचं आहे मग त्या केसमध्ये जो ॲनोड आहे सिल्वर प्लेटचं. ठीक आहे, ज्याचं कोटिंग करायचं तो असणार आहे ॲनोड आणि ज्याच्यावर कोटिंग करायचं तो असणार आहे कॅथोड. या केसमध्ये ॲल्युमिनियम स्पून आणि सिल्वर प्लेट. ओके, बाकी डिटेलमध्ये आपल्याला प्रोसेस बघायची नाही आहे. सो द आर्टिकल टू बी प्लेटेड इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल. जो आर्टिकल प्लेट करायचा आहे तो निगेटिव्ह टर्मिनल म्हणजे कॅथोडला कनेक्ट केलेला आहे. द मेटल टू बी डिपॉझिटेड, ज्या मेटलचं आपल्याला जे मेटल आपल्याला डिपॉझिट करायचं आहे किंवा ज्याचा लेअर आपल्याला द्यायचा आहे, फॉर एक्झाम्पल सिल्वर, गोल्ड और क्रोमियम, इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल. ते पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केले जातात. त्यानंतर इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस होते आणि हळूहळू हा जो स्पून आहे त्याच्यावरती या सिल्वरचा ॲल्युमिनियमचा जो स्पून आहे त्याच्यावरती सिल्वरचं कोटिंग जाणार आहे. सिल्वर इज लेस रिॲक्टिव्ह दॅन ॲल्युमिनियम. आपण बघितलेलं रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये ॲल्युमिनियम बऱ्यापैकी वरती होता, सिल्वर बऱ्यापैकी खाली होता. सो सिल्वर इज लेस रिॲक्टिव्ह मेटल. तेच होत आहे, थिन लेअर ऑफ लेस रिॲक्टिव्ह मेटल इज कोटेड ऑन मोर रिॲक्टिव्ह मेटल. ॲल्युमिनियमवर सिल्वरचा लेअर इथे दिला जात आहे. ओके, इट प्रोटेक्ट्स मेटल फ्रॉम कोरोजन अँड इम्प्रूव्ह ड्युरेबिलिटी. सो त्यामुळे काय होतं, आतमध्ये असणारं मेटल कोरोजनपासून त्याचं प्रोटेक्शन होतं प्लस त्याची ड्युरेबिलिटी सुद्धा वाढते. ठीक आहे, एक्झाम्पल सिल्वर प्लेटेड स्पून. तुम्ही बघितलं असेल की बरेचसे जे चमचे असतात, स्पून्स असतात त्याच्यावरती सिल्वरचं कोटिंग असतं. ठीक आहे, ते कशासाठी केलं जातं, ड्युरेबिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी, इव्हन लुक चांगलं येण्यासाठी, अपिअरन्स चांगलं येण्यासाठी सुद्धा हे केलं जातं. सो सिल्वर प्लेटेड स्पून और गोल्ड प्लेटेड ऑर्नामेंट, सिल्वर प्लेटेड स्पून और क्रोमियम प्लेटेड कार पार्ट्स. सो या ठिकाणी इलेक्ट्रोप्लेटिंगचा यूज केला जातो. सिंपल आहे अगदी. टेक्स्टबुकमध्ये अगदी 2-4 लाईनमध्ये प्रत्येक जी प्रोसेस आहे किंवा प्रत्येक जो वे आहे तो डिस्क्राईब केलेला आहे. आणि त्यानंतर लास्ट वन इज अलॉईंग. अलॉय काय असं तुम्हाला माहिती आहे, याचा अभ्यास तुम्ही ऑलरेडी केलेला आहे. तर अलॉय बनवण्याची जी प्रोसेस असते किंवा कोरोजन प्रिव्हेंट करण्यासाठी अलॉयचा यूज केला जातो किंवा अलॉईंगचा यूज केला जातो. सो अलॉय म्हणजे काय, अलॉय इज अ सबस्टन्स मेड बाय कंबाइनिंग 2 or more एलिमेंट्स टुगेदर, ॲट लीस्ट one of which is a metal to create new substance with improved property. अगदी सिंपल एक्झाम्पल आहे, तुम्हाला माहिती स्टेनलेस स्टील जे आपण भांड्यांमध्ये वगैरे वापरतो, दॅट इज अन अलॉय.
अलॉय काय, कारण त्यामध्ये 2-3 मेटल मिक्स आहे, त्यामध्ये 2-3 मेटलचं मिक्सचर आहे, त्यामुळे त्याला आपण बोलतो अलॉय. सो सोप्या शब्दामध्ये अलॉय म्हणजे काय, मिक्सचर ऑफ मेटल्स आपण बोलू शकतो. बट अलॉयला जर डिफाईन करायचं झालं तर आपण कसं डिफाईन करू शकतो. व्हॉट इज अलॉय? अलॉय इज अ सबस्टन्स, असा सबस्टन्स आहे विच कॅन बी मेड और विच इज मेड बाय कंबायनिंग 2 or more एलिमेंट्स, कंबायनिंग 2 or more एलिमेंट्स टुगेदर. 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट एकत्र आणले जातात. ॲटलिस्ट एक तरी त्यामधलं मेटल पाहिजे टू क्रिएट अ न्यू सबस्टन्स विथ इम्प्रूव्ह प्रॉपर्टी. आणि त्यापासून जो नवीन सबस्टन्स बनतो ऑब्व्हियसली त्याच्या प्रॉपर्टी इम्प्रूव्ड असणारच आहे. का बनवतो आपण, काहीतरी आपल्याला इम्प्रूव्हमेंट पाहिजे म्हणून आपण बनवतोय. सो जो नवीन सबस्टन्स बनतो त्याच्या प्रॉपर्टी ओरिजिनल सबस्टन्सपेक्षा इम्प्रूव्ड असतात. आणि असे जे सबस्टन्स असतात त्याला आपण बोलतो अलॉयज, त्याला आपण बोलतो अलॉयज. ठीक आहे. किंवा असे सबस्टन्सेस बनवण्याची जी प्रोसेस असते त्याला आपण बोलतो अलॉईंग. एक्झाम्पल और मेजॉरिटी ऑफ मेटलिक सबस्टन्सेस यूज प्रेझेंटली आर इन द फॉर्म ऑफ अलॉयज. तर बरेचसे जे मेटलिक सबस्टन्सेस आपण यूज करतो ते अलॉयच्या फॉर्ममध्ये असतात. फॉर एक्झाम्पल स्टेनलेस स्टील. ठीक आहे. द मेन इंटेन्शन बिहाइंड दिस इज टू डिक्रीज इंटेन्सिटी ऑफ करोजन ऑफ मेटल. तर मेन इंटेन्शन काय असतं की करोजन ऑफ मेटलची इंटेन्सिटी कमी करणे. या व्यतिरिक्त सुद्धा अजून अलॉयजचे बरेचसे इंटेन्शन्स असतात किंवा बरेचसे युजेस असतात. बट मेन इंटेन्शन हे सुद्धा आहे की करोजन ऑफ मेटल, जर आपण प्युअर मेटल घेतलं तर त्याचं करोजन होऊ शकतो, ते अवॉइड करण्यासाठी त्या मेटलमध्ये अजून काही गोष्टी ॲड केल्या जातात सो दॅट त्याचं करोजन कमी होणार आहे किंवा इंटेन्सिटी ऑफ करोजन कमी होणार आहे. एक्झाम्पल ऑफ अलॉय, पहिला अलॉय दिलेला आहे स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टील आपल्याला माहिती आहे, स्टेनलेस स्टीलचा बेस मटेरियल काय असतं, आयर्न. ठीक आहे. त्यानंतर कंपोजिशन, यामध्ये आयर्न असतो अराउंड 74%, क्रोमियम अराउंड 18%, कार्बन अराउंड 8%. आता यामध्ये हे जे पर्सेंटेज दिलेलं आहे ना 74, 18 और 8, हे पर्सेंटेज असं काही फिक्स पर्सेंट नाही, त्यामुळे बघा इथे असं सिम्बॉल दिलेलं आहे, अप्रॉक्सिमेटली आहे. ठीक आहे. हे पर्सेंटेज फिक्स पर्सेंटेज नाही आहे. जर तुम्ही दुसरे टेक्स्टबुक बघितले त्यामध्ये स्टेनलेस स्टीलमध्ये असणार हे कंपोजिशन वेगळं असू शकतं. इंटरनेटवरती जरी चेक केलं तरी हे कंपोजिशन तुम्हाला वेगवेगळं मिळणार आहे. हे असं काय, कारण स्टेनलेस स्टीलमध्ये सुद्धा वेगवेगळे टाईप असतात किंवा ग्रेड असतात असं आपण बोलू शकतो. वेगवेगळे टाईप असतात, ग्रेड असतात. ग्रेडच्या अकॉर्डिंग हे जे पर्सेंटेज आहे पर्सेंटेज चेंज होतं. इवन इंडस्ट्रीमध्ये म्हणा, काही इंडस्ट्रीमध्ये वेगळ्या टाईपचे स्टेनलेस स्टील असते किंवा वेगळ्या ग्रेडचे स्टेनलेस स्टील यूज केले जातात. कंट्री स्पेसिफिक सुद्धा हे प्रपोर्शन असतात, त्यामुळे हे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज आहे, एक्झॅक्टली ह्याच व्हॅल्यूज असतील असं नाही. ठीक आहे. मेजर पार्ट असतो आयर्नचा, त्यानंतर क्रोमियम, जसं की इथे दाखवलेलं क्रोमियम अराउंड 18%, कार्बन अराउंड 8%. सो यांचं मिळून बनवलं जातं स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टीलच्या प्रॉपर्टी याच्यापेक्षा चांगल्या असतात. आयर्न रस्टिंग होतं, स्टेनलेस स्टील इझिली रस्ट होत नाही. ठीक आहे. स्टेनलेस स्टील इझिली रस्ट होत नाही म्हणजेच काय, इम्प्रूव्ह प्रॉपर्टीज आहे. सो अशा पद्धतीने अलॉयचा यूज करून सुद्धा आपण करोजन अवॉइड करू शकतो. फर्स्ट एक्झाम्पल स्टेनलेस स्टील. सेकंड इज ब्रास. बेस मटेरियल काय असतं, कॉपर. कंपोजिशन कॉपर 60 to 80%, झिंक 20 to 40%. कॉपर आणि झिंक त्यापासून बनत आहे ब्रास. आता हे सुद्धा अगेन याच पद्धतीने हे सुद्धा अप्रॉक्सिमेट पर्सेंट असणार आहे. ग्रेडच्या अकॉर्डिंग हे पर्सेंटेज चेंज होणार आहे. अँड देन नेक्स्ट दिलेला आहे ब्रॉन्झ. बेस मटेरियल इज कॉपर. कंपोजिशन कॉपर 90% अँड टीन 10%. ठीक आहे. कॉपर आणि टीनचं बनून बनलेलं आहे ब्रॉन्झ. अँड देन अमालगम. अमालगम दिस इज अगेन अँड अलॉय. ठीक आहे. अमालगम यावर क्वेश्चन विचारला जातो. अमालगम म्हणजे काय असतं, अलॉय विथ मर्क्युरी. मर्क्युरी Hg, मर्क्युरी सोबत जे अलॉय बनतात, मर्क्युरी सोबत जे अलॉय बनतात त्याला आपण बोलतो अमालगम. अमालगम्स. ठीक. सो अमालगम दिस आर अलॉयज विथ मर्क्युरी. वन ऑफ मेटल इज मर्क्युरी. मर्क्युरी तर कंपल्सरी पाहिजे त्यामध्ये. तर असं जे अलॉय असतं त्याला आपण बोलतो अमालगम. फॉर एक्झाम्पल सोडियम अमालगम. सोडियम आणि मर्क्युरी, सोडियम अमालगम, झिंक अमालगम, सिल्वर अमालगम, देन गोल्ड अमालगम. सो सिल्वर अमालगम आधी डेंटिस्ट लोक हे सिल्वर अमालगमचा यूज करायचे. ठीक आहे. इट इज यूज अर्लियर बाय डेंटिस्ट. गोल्ड अमालगम इट इज यूज फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ गोल्ड. गोल्डच्या एक्स्ट्रॅक्शनसाठी गोल्ड अमालगमचा यूज केला जातो. सो अमालगमवर क्वेश्चन विचारला जातो जनरली. तर एवढं लक्षात ठेवा की अमालगम म्हणजे काय, एक कंपल्सरी मर्क्युरी असणार आहे, त्यामध्ये एक पार्ट कंपल्सरी मर्क्युरी असणार आहे. सो हे होतं अबाउट अलॉय. ठीक आहे. समजलं करोजन. सो आपण काय बघितलं, करोजनच्या डिफरंट मेथड्स बघितल्या. 5 मेथड आपण बघितल्या. त्यामध्ये सगळ्यात आधी आपण बघितलं गॅल्वनायझिंग. ठीक आहे. झिंकचं कोटिंग आपण करत होतो, गॅल्वनायझिंग. त्यानंतर टिनिंग, टिनचं कोटिंग आपण करत होतो. त्यानंतर आपण बघितलं ॲनोडायझेशन. ॲनोडायझेशन म्हणजे त्या मेटलवरती त्या मेटलच्या ऑक्साईडचं कोटिंग आपण करत होतो. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं इलेक्ट्रोप्लेटिंग. इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे काय, लेस रिॲक्टिव्ह मेटलचं कोटिंग मोर रिॲक्टिव्ह मेटलवर आपण करत होतो. सो त्यासाठी एक्झाम्पल लक्षात ठेवायचं की सिल्वर कोटेड स्पून्स असतात, म्हणजे खाली ॲल्युमिनियम असतं, वरतून सिल्वर असतो. का, कारण सिल्वर लेस रिॲक्टिव्ह आहे, खाली आहे रिॲक्टिव्हिटी सिरीजचा, त्याचं कोटिंग केलं जातं ॲल्युमिनियमवर. दॅट इज इलेक्ट्रोप्लेटिंग. आणि त्यानंतर आपण बघितलं अलॉईंग. अलॉईंग म्हणजे काय, आपण 1 किंवा 2 किंवा 2 पेक्षा जास्त
एलिमेंट एकत्र करून त्यापासून जे बनतात दॅट इज कॉल्ड एज अलॉय. यामध्ये ॲटलिस्ट एक तरी मेटल पाहिजे आणि त्याच्या प्रॉपर्टी ओरिजिनलपेक्षा इम्प्रूव्ड असतात आणि त्याचे हे 2-4 एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे. स्टेनलेस स्टील, ब्रास, ब्रॉन्झ अँड अमालगम. यामध्ये अमालगमवर क्वेश्चन विचारला जातो. अमालगम म्हणजे काय, तर अमालगम म्हणजे काय असतं, अलॉय विथ मर्क्युरी. त्यामुळे एक पार्ट कंपल्सरी त्यामध्ये मर्क्युरीचा असणार आहे.